व्हिडिओत आपल्या बघणाऱ्यांना तुमचं नाव सांगा काका. माझा यशवंत रामचंद्र आलेम. अच्छा अच्छा. होय. पण ह्या विहिरीचं असं वैशिष्ट्य आहे की हिचा खोदकामच झालेलं आहे कातळामध्ये. मंदिराजवळ गुरं चरतायत मस्त. तळ्याच्या वाडीतला आमचा व्हिडिओ बघणारे कोण दादा ताई असतील, माझे कॉलेजचे मित्र वगैरे असतील तर बघा, मी आज तुमच्या वाडीत आलाय. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समाजलीव मंडळीनो, आज आपण आलेलं आहे आपल्या चिंद्रवळ गावाच्याच बाजूला असलेल्या मासू गावात. आणि मी आता इथं उभा आहे मासू गावातल्या गणेश मंदिराजवळ. माझ्या मागं तुम्हाला मंदिर दिसतंय आणि इथली वाडी शाळा वगैरे आता आपण फिरायची आहे. आणि मासू गावातल्या अजून काही 1-2 वाड्या जसं आपण फिरू तसं व्हिडिओमध्ये आज दाखवूया. चला सुरुवात करूया फिरायला. बघा, ही आहे मासू गणेशवाडी आणि आपल्यासमोर आहे श्री गणेश मंदिर आणि या बाजूला शाळा आहे. शाळेत सर्व विद्यार्थी चाललेत, शाळेची वेळ झाली आहे. परवा इथं क्रीडा स्पर्धा, समोर ते जे तोंडी दिसतात धुरला केलेली, तिथे क्रीडा स्पर्धा झाल्या. बघा किती सुंदर नजारा आहे वाडीचा. चला आता आपण फिरूया वाडीत. चला. श्री गणेश उत्कर्ष मंडळ गणेशवाडी. बाईना हे केली वाटतं. काय म्हणतो काय? होय माझ्या ह्या पोऱ्यान रात्री तर सांगिया लागला त्याचा बाबूला, आई म्हणतो बायलाकडे कुठे सोडू नको. अगदी शाळेच्या जवळ आलेलं आहे आपण, त्यामुळं शाळेतल्या विद्यार्थ्यांची शाळा भरायच्या आधीची जी सगळी गडबड गोंधळ असतो, किलबिलाट, तो आपल्याला अगदी स्पष्ट ऐकायला येतोय. कालू कुत्रा बसलाय मस्त, ऊन घेतोय सकाळचा कोवला ऊन. कालू आहे का तांबू आहे? पूर्ण काला नाही आहे. बघा किती मस्त कौलार उभं आहे. हे काल्या, गणेशवाडीत एक छोटासा दुकान आहे मस्त. शाळेजवळ आहे, तर शाळेतली लहान लहान मुलं सर्व आलीत खाऊ घ्यायला वर्ग भरायच्या आधी. सिद्धिविनायक जनरल स्टोअर्स. आणि ही आहे शाळा. मगाशी चालू केलं आहे. पगडी बिगडी बांधली त्यांनी सगळी दिली. म्हणतील बावडी कोण आणली? मग तुम्हाला विचारते ही बावडी कुठली हातात टोपल्या बिपल्या घेऊन. शाला येईल आमची. बघा मंडळीनो, पेंड्याची अडवी बांधलेली आहे आणि गुरांनी खाऊ नये म्हणून त्याला अशा शिऱ्या लावून ठेवलेल्या आहेत. तरी पण गुरा घुसतात मधनंच, मुसकी काढून तोंड घुसवतात. चला बघा, मस्त आहे माड, भारी आहे वाडी. पुढं घर आहेत काय बघू. चिंचचा झाड. चला पुढे जाऊया. मंडळींनो, हा समोर दिसतोय तर माझ्या मित्राचा स्वप्नीलचा घर आहे. आणि
इथं एक विहीर आहे बघा, ती विहीर दाखवतो तुम्हाला. बघा साधारण कसं असतं, आपण विहीर जी खोदतो ती माती तशी खोदतो पूर्ण आणि नंतर त्याचा चिरेबंदी बांधकाम करतो. पण ह्या विहिरीचं असं वैशिष्ट्य आहे की हिचा खोदकामच झालेलं आहे कातळामध्ये. म्हणजे ह्या मासू गावात कातळाचा एरिया जो आहे इकडे जास्त आहे, इकडं ह्या आपल्या जुन्या एस टी स्टॉपच्या इथं, तिथं ही विहीर आहे. आणि इथं बघा, इथं तर हा कातळच आहे. पुढं तुम्हाला बांधकाम पण दिसतंय कातळ, म्हणजे खोदकामच कातळात झालेलं आहे बघा. किनार बघा कातळ आहे आणि खाली माझी नजर पण पोचत नाही, पाणी दिसत नाही एवढी तिची उंची आहे, खोली आहे आणि खालपर्यंत कातळच दिसतोय. मस्त विहीर आहे. चला आता अजून पुढं जाऊया, फिरत जाऊया पुढं. मंडळींनो, आता आपण फिरत फिरत मासू गावातल्या नाचरेवाडीत येऊन पोचलेलं आहे. आपल्याला आज जरा जेवढा जमेल तेवढा गाव फिरायचा आहे. हां, ही कौलारू घरा, हा मस्तपैकी एक बारीकसा कावान, इकडं माडांच्या बाजूला एवढा मोठा घर बंगले टाईप. आता आपण पुढं जाऊया आणि तिकडे एक मंदिर आहे या कातलाच्या पुढं, त्या मंदिराकडे आपल्याला जायचं आहे. चला, ती घरा दिसतात तिकडनंच आपल्याला पुढं जायचं आहे. बघा किती मस्त दिसतंय कौलारू, पण वाडं आहे इथं 2. तिकडं कातलावर बारकीशी खोपटी काय आहे, मस्त वाटते. चला चला, आता या गोंडान नाचरेवाडीतली वरची स्टॉपजवळची घरा झाली. आता इकडं पुढं फिरूया. खाली पण बरीच घरं आहेत, दुकानाकडं अंगणवाडीकडे जाईपर्यंत. इथं जाताना एक मंदिर आहे यांच्या गावातला, तो दाखवू. बघा वडाचं झाड आणि हा इकडं समोर मंदिर आहे. चला डायरेक्ट तिथं गेल्यावर बघू. बघा काजू तोवरले आणि काजूच्या मधनं आपली एंट्री. वा, सावलीला आल्यावर लय भारी वाटलं हो. डाव्या बाजूला मंदिर आहे आपल्या, बघूया. इथं एक समाधी आहे, कैलासाशी गुणाजी नाचरे आणि देमंतबाई गुणाजी नाचरे, माय आहे. ओके, बघा समाधी पण एवढी ओरिजिनल असे, म्हणजे माणसासारखे उभे. आणि इकडं बघा मंदिर सुंदर आहे. श्रीदेव सोमेश्वर, श्री माता काळकाई देवी. टाइल्स किती सुंदर आहे बघा, मस्त डिझाईन भारी आहे ना. चारी बाजून जंगल, काजूची झाडा. चला आता आपण पुढे जाऊया. मस्त गार वारा लागतोय. चला मंडळींनो, काळकाई देवीचं दर्शन झालं मंदिरात आणि आता आपण ह्या गोंडान खाली उतरूया. बघा काजूची झाडात भरपूर आहेत. ही पायवाट आहे खाली जायला. त्याच वाडीत हवं आपण, नाचरेवाडीतच. काही घरा इकडे खाली आहेत, तिकडे जायचं आहे आपल्याला आता. सगळीकडं काजूचा मोसम सुरू झाला आहे ना, सगळ्या काजू तोवारल्या आहेत. ते एकदम एक जबरदस्त असा काजूच्या तोराचा सुगंध पसरला आहे वातावरणात, लय भारी वाटतंय.
कलमांचा पण आलाय, पण जास्त नाही, काजूना जोर आहे यंदा. मंडळीनो, आज आपण मासूगाव फिरताव आहे आणि आता आपण ह्या तळ्याच्या वाडीत जातो आहे. हा तळ्याच्या वाडीत जाणारा फाटा आहे. हो रे हो, हां आलोय बरोबर हां. आणि या वाडीत जाताना मी आज खूप एक्सायटेड आहे, कारण मी आज पहिल्यांदा या वाडीत जातोय. एवढे वर्ष गेली, म्हणजे जवळजवळ मी आज 34 वर्षाचा झालो आहे. पण अगदी बाजूलाच असलेल्या गावातल्या एखाद्या वाडीत जायचं नाही आपण. एवढे सुंदर आपले रस्ते, पायवाटा सुंदर, एवढा निसर्ग असताना पण. आणि या वाडीत जाण्याचं आकर्षण लहानपणापासून आहे. त्याचं काय कारण आहे नेमका तो मी तुम्हाला वाडीत पोचल्यावर सांगीनच. ठीक आहे, चला आता आपण भेटूया आपल्या वाडीत. बघा मस्त कच्चा रस्ता आहे आणि दोन्ही बाजून कलमं आहेत, काजू आहेत, सुंदर. आता पुढे नदी आहे, नदीचा एक ब्रिज आहे. चला. अरे वा, पुढे डांबरीकरण आहे. ब्रिजच्या पुढे आलो, लगेच डांबरीकरण सुरू झालं आहे. मंडळीनो बघा काय जबरदस्त सीन आहे. मस्त सावली आहे, चढामध्ये आहे. बाजूला उजव्या बाजून आपल्या परा जातोय, डाव्या बाजूला एवढा मोठा चढ आणि मस्त चढ जातोय. भारी आहे, लोकेशन भारी आहे, फिरण्यासारखं आहे. आज बाबू, हा, माझी एक जुनी आठवण आहे या रस्त्याची. काय बोलतोस? काय हा, काय रॉकी कुत्रा होता ना आमचा, हा, त्याला शोधायला आलो होतो. होय काय? हा, म्हणजे या वाडीत तू पहिल्यांदा आला आहेस? होय. मी आज पहिल्यांदाच येतो या कामानिमित्तानं. भारी रे, म्हणजे व्हिडिओच्या निमित्तानं आपण आपली गाव फिरतोय ते चांगलंच आहे. म्हणजे व्हिडिओमुळे आपल्याला नवीन, आपली गावं जवळची गाव आहेत, जे आपण कधी जायत नाही, पण व्हिडिओमुळे फिरायला मिळते आपल्याला. म्हणजे तू विचार कर, चालत आलो होतो कुत्र्याला शोधण्यासाठी चिंद्रवळी गावातून. कुत्र्याला शोधण्यासाठी एवढ्या लांब? मग बापरे, भारी आहे. मग इथं घर आहेत का? हा फाटा जातोय तो तिकडं, बघूया नंतर येतात. एवढं आठवत नाही रे. हा. चला, परत कच्चा रस्ता सुरू झालेला आहे. आता वाडीतली घरा कुठं लागतात ते बघूया. हा, दिसायला लागलेत. गाव मासू, तळ्याची वाडी. सुंदर आहे, मस्त वाटला. वरच्या साईडला घर आहेत, हे बघ. दिसतायत. खोपटे आहेत वाटतं. हो, इथंच किती भारी वाटतंय बघ. त्या बारक्या खोपट्या, डाव्या बाजूला वरडीचं तण आहेत सगळं. दिसली बघी बरं. हा साईडला. मस्त आहे. वा, आवडली तळ्याची वाडी, आवडली आम्हाला. इथं थांबायचं आहे मग. होय. चला मंडळींनो, आपण आज दिवसभरात भटकंती करीत फिरत मासू गावातल्या तळ्याच्या वाडीत येऊन पोचलेला. मोजकीच घरं आहेत, पण मग कसा मस्त ऐस पैस घरा, छान असा मैदान, कावान दिसतंय. त्याच्यावर बघा गवताच्या वरडी आहेत. तिकडे एक कोकम दिसते. क्रिकेटच्या मॅच 1 2 3. हा होय, मॅच खेळायला मोठा मैदान आहे भरपूर. 1 2 3 4 5 6 7 8 घरा दिसत आहेत. वा, बरं, ह्या वाडीत येण्याचं माझ्या मनात लहानपणापासून आकर्षण का ते सांगतो. कारण माझ्या घराच्या वरती जो डोंगर आहे, तिकडे आम्ही लहानपणी गुरा चरवायला असायचो ना, तर त्या डोंगरावरनं ह्या बाजूला ही तळ्याची वाडी दिसते. हां, तर आम्हाला लहानपणापासून एकच आकर्षण का आपण पोरापोरांनी हा डोंगर उतरून तिकडे ह्या वाडीत जाऊया काय रे, असा आमच्या मनात असायचा. पण तो काही कधी योग आला नाही. तर आज व्हिडिओच्या निमित्तानं डोंगर उतरून नाही, पण रस्त्यानं गाडी घेऊन तरी आपण इथं येऊन पोचलेला आहे. चला
इथं विहीर आहे वाटतं. थोड्या वेळानं तिकडे जाऊया. तिकडे पुढं घर आहेत, तिकडे आता फिरून येऊ. आय कोंबड्या ना हाकलते. बघा एक मस्त गोंडस वासरू इथं बांधलेला आहे खांब्याला. ए हॅलो, तुझं नाव काय आहे? मस्त आहे ना. चला पुढे जाऊया. तिकडे पुढच्या घराकडे जाऊन येऊ. चला. इकडे पण घरं आहेत, म्हणजे एकूण 10 एक घरं आहेत. मेन डोंगर माथ्यावर आहेत त्यामुळे भारी वाटतंय. वा, 2 कालू बैल आहेत. इकडे एक पांडू पण आहे. बगळे किती आहेत? 1 2 3 4 5 6 10 एक बगळे आहेत ते 2 बैलांच्या बाजूबाजूला. चला चला, ही मस्त खोपटी आहे. पुढं तिकडे वाड आहेत आणि ह्या गोंडान आपण मस्त सावलीन तिकडे अजून त्या बाजूला घर आहेत. 2-3 दिसतात. एका घराचं काम चालू आहे, नवीन बांधकाम. तर आपण बघूया. तळ्याच्या वाडीतला आमचा व्हिडिओ बघणारे कोण दादा ताई असतील, माझे कॉलेजचे मित्र वगैरे असतील तर बघा, मी आज तुमच्या वाडीत आला आहे. तुमचं घर दाखवलं असेल तर आनंदाने बघा, कोणता नसेल दाखवलं तर राग मानू नका. हो, वाडा आहेत काय मस्त वाटत आहेत, बारकीचे बारीक. आता आपण जाणार कुठून आहोत माहिती काय? हां विहिरीच्या इकडे. होय होय, आपण विहिरीवर जायचं आहे आता. चला तुम्हाला विहीर दाखवता मंडळीनू. भारी आहे, पण कंपाऊंड एवढा गोलच्या गोल मोठा आहे. आतमध्ये विहीर केवढी आहे. हा, आता हिरव्या रंगाचा नेट टाकलेला आहे तेवढी तर आहेच. केवढा मोठा मैदान आहे खेळाया. पण आता वाडीत घरा एवढी आहे, त्याच्यात पोरा कोण नसतील म्हणून खेळत नसतील. पण एक टाईम होता असेल जेव्हा सगळी गावाला होतीच तेव्हा मैदान फुल क्राऊडवाला होता असेल. एवढा मोठा मैदान गावात आपल्या कोकणातल्या पट्ट्यात सहसा अशी मोकळी जागा वाडीत कोणच्याकडे नसते एवढी. सगळी बारीक बारीक तोंड असतात किंवा खाचखाळग्याची जागा असते. असो, तर आता आपण बोलता बोलता विहिरीजवळ येऊन पोचलेला आहे. हा विहिरीचा कंपाऊंड आहे, आतमध्ये विहीर आहे. मस्त आहे, भारी एकदम. चला. ऊस आहे. हां, ऊस लावलेला आहे. चवई बघा, चवईची केळी बारकी. ही इकडे 2 घरात तो एक वाडा आहे वाटतं. बरोबर इथे हां, सीधा षटकार बाहेर षटकार चौकार. चौकार एवढा मोठा, म्हणजे एक सर्कलवाला मोठा क्रिकेट ग्राउंड होईल एवढा जागा आहे रे मस्तपैकी. हां, तळ्याची वाडी, गाव आता बघूया मासू काय करतोय पुढचा बॉल आणि बाबू काली आणि सीधा बांधाच्या बाहेर टाकलेला टाकलेले आहे. आहेत. अंकुश दादा जाम खुश झाला मैदान बघून. त्याच्यातला डावखुरा युवराज सिंग आज जागा झालेला आहे. तुम्हाला सांगता एक आठवण मंडळीनू, मी एक चांगला बॉलर आहे, अंकुश दादा एक डावखुरा एक चांगला बॅट्समन आहे. अंडरमची मॅच जेव्हा आम्ही वाडीवाडीची नसायची पण ह्यांच्यात मी मिक्स असायचा. पोरांच्या टीममध्ये कधी हा समोर आला आणि मी ह्याला लेग स्टंप असा टाकला का हा फिरवायचा डायरेक्ट बौद्धवाडीच्या पार तिकडे 6 टाकायचा. आता ते दिवस नाही. हां, आता त्याला पण खेळायला मिळत नाही, आम्हाला पण खेळायला मिळत नाही. जबाबदारी पडली आता ना. चला, म्हणून मग आम्ही आपला हा छंद जोपासलेला आहे किंवा असा नाही तर असा तरी. चला आता व्हिडिओ बंद करता, माणसं काम करतायत. मंडळीनू बघा, इथं एका घराचं काम चालू आहे. पाया बांधून झाला आहे, आता भरावाचं काम चालू आहे. आणि इथनं आपल्याला ही तळ्याची वाडी पूर्ण दिसते. आपल्याला आता नजरेसमोर सगळी घरं दिसत आहेत. 7-8 घरं काय 10 एक घरं आहेत ती सर्व. आणि 2 बारीक बारीक कावना दिसत आहेत गुरांची. आणि या बाजूला आता इथं यांचं जुन्या घराच्या जागेवरच आहे, फक्त जरा मागं घेतलं नाही. ही जुनी एक भिंत दिसते. आणि इथं आपल्याला ही दिसली एक जुनी दातली, ती आपण जरा जवळ जाऊन बघूया. बघायला भेटत नाही. होय, ते आता फक्त ही एवढेच राहिलेत. मस्त वाटते बघून. या जुन्या भिंती बघा, मातीच्या भिंती. आतमध्ये
आपला साधा आंबा दगड असतो. हा बघा 1 2 3 असं दगड दिसत आहेत आतमध्ये. हां चला आता आपला शूटिंग काढून झाला. आपण आता थोड्या वेळानं आपल्या घराकडच्या रस्त्याला लागूया. मस्त आहे वाडी. धन्यवाद. टाटा. चला मंडळीनू तल्याची वाडी फिरून झाली. मस्त आहे खरंच ना. घराबिरा मोजकीच आहेत पण ऐस पैस मस्त वाटला एकदम. आता आपण परत जाऊया दुसरी अजून कुठची वाडी फिरायला. नाही तर मग घरात जाऊ कारण आज लई उन्हाळलेलं आहे दिवसभर. चला गाडी काढूया. मंडळीनू आपण आपल्या दिवसभराची भटकंती करीत करीत आता मासू गावातल्या फौजदार वाडीत येऊन पोचलेला आहे. संध्याकाळची वेळ आहे. साधारण 4:30 वाजलेत आणि आपली रानातली माणसं दिवसभर रानात गावात कापून त्या वरडी बांधून आता घराकडे घेऊन येताना दिसतात. समोर तुम्हाला तिघीजणी 3 वरडी आणतायत बघा. आता हा वाडा आहे. वाड्याच्या अडकूच गेल्यात. आता त्या वाड्याच्या तिकडे कुठं त्यांचा तण आहे तिकडे ठेवतील, नाही तर वाडीत खाली कुठं न्यायची असतील ती. आणि इकडं वाडीचा सुंदर नजारा तुम्हाला दाखवता बघा किती मस्त आहे. सवाईवाल तोडून झालेला आहे. हां इकडं खाली घरं आहेत. आम्ही वर आलेला आणि उलट्या बाजू मागच्या बाजून व्हिडिओ बनवतो आहे वाडीच्या वरच्या बाजून. खाली जाताना परत एकदा बनवू. हां चला वाडीत अजून पुढे जाऊया. हां तर मंडळीनू त्या आपल्या ताईमाई अक्का तिघीजणी त्या वरडी घेऊन आल्या. त्यांनी त्या इथं वरडी ठेवली नाही. हा यांचा खला आहे का गज आहे वरडी ठेवायचा. तिथं गौरी बिवरी सुकते मस्तपैकी बघा. हां चला पुढे जाऊया. आता बाकीची घरं बघू वाडीतली. चला मंडळीनू आता हा पण वाडाच आहे डाव्या बाजूला. इकडं घरं आहेत. बघा जुनं झाड ते आता आवाज हां तर मंडळींनो हा घर आहे. मी मुंबईत असताना नाटकांमध्ये जो काम करायचो थोडाफार जो काही अभिनय मला यायचा त्या नाटकाचे मुख्य सूत्रधार आपले मासू गावातले नितीन मोरे सर यांचा घर आहे. हां त्याच्यामध्ये त्या नाटकात माझ्यासोबत असे चांगले वरिष्ठ असे कलाकार होते. अनंत ठीक जे चला हवा यामध्ये कलाकार म्हणून काम करत होते जुन्या शोमध्ये. त्याच्यानंतर आता ते नाटकांमध्ये करतात. त्यांचे बंधू लेखक आहेत, कवी आहेत, ते मिलिंद ठीक असे सर्व आम्ही एकत्र काम करायचो. त्या नाटकाचे मुख्य सूत्रधार असायचे आपले नितीन मोरे सर. हां त्यांच्या घरी मी आज तिसरी वेळ आहे आज यायची. ह्याच्या आधी 2दा आलो होतो. चला अंकुश दादा पुढे गेला चालत. चला वरच्या बाजूची वाडी फिरून झाली आणि आता खालच्या बाजूला काय घरं आहेत तिकडं फिरूया. आपली गाडी इथं उभी आहे. मस्त फुलझड आहे ना, कागदी फुल. भारी वाटतं. होय चिरे बघा किती आहेत. चला मंडळीनू फौजदारवाडीत फिरता फिरता इथे एक काका भेटलं. ते बघा बांबूचा वलकाम करून डालगा बनवत आहेत. त्यामुळं मी म्हटलं त्यांना आधी विचारलं तुमची शूटिंग जरा करू काय. मस्त भारी करता बाय. हा करा. माझे बाबा पण करायचे ना, आता वयोमानामुळे जमत नाही. हो जीवाजी शिंदे. हां ते म्हटलं आता तुम्ही करता ते भारी करता एकदम. डालगा बाकी धारणी टोपली सगळं हाराबिरा सर्व करता होय काय. हां ठीक आहे मस्त. हा कसा तुम्ही स्वतः वापराय म्हणून का अशी बाहेर तयार कोणची होय काय.
चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. हा तुमच्याच गावातला ऑर्डर आहे. होय काय? होय होय. बरं बरं, आम्हाला व्हिडिओत आपल्या बघणाऱ्यांना तुमचं नाव सांगा काका. माझा यशवंत रामचंद्र आलेम. अच्छा अच्छा, होय. चालेल, बरं करा, तुमचं काम चालू द्या. हा ओके ओके चला. ओके. हा हो होय, इथं एक वांदर आला म्हणून त्याला हाकलला, होय. तर ह्या घरावर त्या घरावर उडी मारून गेला, तो माझ्या मुलं कवला फोडून गेला असता. हाकलला नसता तर खाऊन गेला असता. या कौलावर त्या कौलावर उडी मारून नुसतं जातात. काय असावे. ते विचारूच नका, त्याने तर वाटत लावली नाही. वर चला. काय ठेवत नाही. होय होय. त्याचा रागडान भरला आता. त्यांचा रगडानं झाला हो. हा तर मंडळीनो, फौजदारवाडीत आपल्याला आता फिरतावाय आणि रस्त्यानं आता आपण पुढे जातावाय. तर जाताना समोरच आपल्याला सालबाई देवीचं मंदिर इथनं दिसतंय आणि डोंगरावरनं किती सुंदर दिसतंय बघा. डाव्या बाजूला मंदिर, रस्ता गेला आणि समोर असा मस्त डोंगर दिसतोय, बांध शेतीचे दिसत आहेत. तर आपण आता गाडी चालू करूया उतारालाच आणि हळूहळू जाऊया. चला मंदिराजवळ जाऊ. इकडे वाडीतला रस्ता मध्येच कच्चा आहे, मध्येच डांबरी आहे, त्यामुळं बरा पडतंय उताराला. डांबरी केली नाही तो. चला, डांबरी संपला, आता परत कच्चा रस्ता सुरू झाला आहे, पण प्लेन आहे, चांगला आहे. कच्चा असला तरी रस्ता चांगला आहे. चला, पोचलेला आपण मंदिरात जाऊन येऊन. वा, भैरी भवानी सालबाई सोमेश्वर. चला जाऊया आतमध्ये. चला मंडळींनो, वाडी फिरता फिरता आपण आता मंदिराजवळ आलेला आहे. तर आता मंदिरात जाऊन येऊया. बघा किती सुंदर कमान आहे. वा, सुस्वागतम. मंदिराजवळ गुरं तरत आहेत मस्त. अम्मा, हो हो हो. जांभळीची 2 झाडं आहेत. इथं एक खडसलेली आहेत, त्यामुळे बारीक फांदे आहेत. हा त्यांचा स्टेज आणि हा मंदिर, श्री सालबाई देवी मंदिर, मासू. वा, किती सुंदर गाभारा आहे. इकडे देवीची पालखी आहे, या बाजूला मृदुंग आहे, ढोल आहे. आणि आजूबाजूचा परिसर किती सुंदर, शांत एकदम. बघा, चला पुढे जाऊया. इथनं वर रस्त्यावर जायला पैठण्यात आणि त्या बाजूला आपण तिकडनं आलेला.
चला मंडळीनू, आता आपण येऊन पोचलेलं आहे मासू गावातल्या बौद्धवाडीत. कच्च्या रस्त्यावर इथं गाडी ठेवलेली आणि आता ह्या पायवाटानं आपण वर जाऊया आणि लगेचच वरती बौद्धवाडीतली घरं चालू होत आहेत. हां, आज आपण सकाळपासून 1, 2, मला वाटतं 4थी वाडी असेल ही मासू गावातली. सगळीकडे फिरताव आहे. काजूचा तोर बघितला ना का एकदा असा भारी वाटते एकदम. मस्त मस्त घरं आहेत, छोटी छोटी घरं आहेत किंवा वाडा आहेत जुनं गुरांचं. डांबरी रस्ता आला वा. मंडळींनो, मासू बौद्धवाडीत आपण फिरताव आहे आणि खरोखरच जुनी जुनी अशी सुंदर सुंदर घरं बघायला मिळत आहेत बघा. लोकेशन पण भारी एकदम. चिवारी, जुनी अशी झाडा, हा फणसाचं झाड आणि हे सुंदर कौलारू घर. मस्त वाटतं. फणसाचं झाड आहे पुढं कोपऱ्यावर. घरात माणसं आहेत का सगळी मुंबईला, ते आता इथं आल्यावर कळेल आपल्याला, रानात गेली काय माहिती. किंवा रानात गेली असतील. मुंबईला असतात. मुंबईकर आहेत वाटतं. कुलूप आहे. वांदरांनी कौलावीला फोडली नाही. हां, म्हणजे मुंबईकर. ठीक आहे, चालेल. चला आपण पुढच्या. मंडळींनो, संध्याकाळ व्हायला आले, सूर्य मावळला आहे, तरी काय आपला फिरणं अजून होत नाही. आणि आम्ही आता बौद्धवाडीमध्येच आहोत आणि बघा किती सुंदर विहार आहे बौद्धवाडीतला. आणि समोर असं छान सुंदर मैदानाची घरं वगैरे आहेत. तिकडे बघा सूर्य पूर्ण डुबला आहे, दिसत नाही आहे. झालं आता फिरून आपला झाला आहे दिवसभर उन्हाळून. आता थोड्या वेळानं आपण घरात जायला निघणार आहे. हां, चला अजून थोडा फिरायचा आपल्याला, म्हणजे का आपल्याला व्हिडिओ चांगला मोठा बनवायचा आहे म्हणून. मस्त शांतता आहे एकदम वाडीत. बघा कुठं कुठं घरं आहेत, मस्त मस्त डोंगर माथ्यावर, भारी वाटतंय. पाकडी बघ. होय, पाकडे. आता जाताना आपल्याला शॉर्टकट हीच पाकडे या घरात जायला वाटतं, खाली गाडीजवळ. हां, तर मंडळीनू, सकाळपासून आपण आपला हा मासू गाव सुंदर छान असा गाव सुंदर फिरताव आहे. आणि याच्यामध्ये आपण सकाळपासून 3-4 वाड्या फिरलेला. मला पण फिरायला छान वाटलं आणि तुम्ही पण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला आवडला असेलच. आशा करतो का आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आता काळोख भरपूर झाला, त्यामुळे आता आम्ही पण घरात निघालेला आहे. आणि आता चला आता व्हिडिओ तर संपवूया आणि परत पुढच्या व्हिडिओत भेटू नवीन गावामध्ये. असं आता नवीन नवीन वेळ काढून आपण गाव फिरायचे आहेत. हां, चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, पुढच्या व्हिडिओत भेटा.